लग्न झाल्यावर मुलगी परकी होते हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल ना. पण आता हे वाक्य आपल्याला विसरावंच लागेल, कारण आता या विचारावर थेट सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे. आणि कोर्टाने जे म्हटलंय ते प्रत्येक आई वडिलांनी आणि मुलींनी ऐकलंच पाहिजे. आपल्या समाजात वर्षानुवर्ष एक गोष्ट सांगितली जाते, मुलगी लग्नानंतर सासरची होते, माहेरशी तिचा संबंध संपतो. पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे, लग्न झालं म्हणून मुलीचं तिच्या जन्मदात्या कुटुंबाशी असलेलं नातं संपत नाही. कोर्टाने याला एक जुनी आणि लिंगभेद करणारी मानसिकता म्हटली. न्यायालयाचं म्हणणं आहे की मुलगा लग्नानंतर आपल्या आई वडिलांचा मुलगा राहतो, मग मुलगी लग्नानंतर आई वडिलांची मुलगी का राहणार नाही? फक्त लग्न झालं म्हणून मुलीला कुटुंबापासून वेगळं समजणं योग्य नाही. तिची भावनिक, सामाजिक आणि कायदेशीर संबंध कायम राहतात. म्हणूनच कोणतेही लाभ, हक्क किंवा संधींपासून केवळ ती विवाहित आहे या कारणावरून तिला वंचित ठेवता येणार नाही. म्हणजेच कोर्टाचा संदेश अगदी स्पष्ट आहे, लग्नामुळे पत्ता बदलू शकतो पण नातं नाही. तुम्हाला काय वाटतं, मुलगी लग्नानंतर परकी होते हा विचार बदलायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा.